हाय, मी शुभांगी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज घरी जेवायला नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर येणार होते. त्याच्यासाठी मग मी इथं मटार पनीरची भाजी बनवली, जिरा राईस बनवला, तोंडी लावण्यासाठी आळूची वडीसुद्धा बनवली, चपाती आणि श्रीखंड जे आहे ते श्रीखंड आम्ही बाहेरूनच आणलं होतं. तर मस्त अशी मटार पनीरची भाजी आहे, मस्त अशी इथं तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. छान अशी त्याला तर्री आलेली आहे. तर बघूया आता मटार पनीरची भाजी कशी बनवली ती. तर कढई गॅसवर ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. तेलामध्ये खडे मसाले घातले. त्याच्यानंतर आले लसणाची जी पेस्ट आहे थोडंसं खलबत्त्यात बारीक करून घातलं आणि इथं 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी. इथं सुक्या मिरच्या घातल्या तरी चालतील, पण माझ्याकडे नव्हत्या त्याच्यामुळं मग मी हिरव्या मिरच्या इथं घातल्या. थोडंसं जिरं घातलं आणि आता घालणार आहे मी बारीक चिरलेला कांदा. तर कांदा आहे तो थोडा जास्तच घालायचा. अशा ग्रेव्हीवाल्या भाज्या ज्या आहेत ना त्याच्यामध्ये कांदा जास्त घातल्यानंतर त्याची चव खूप छान लागते, म्हणून कांदा थोडासा जास्त घालायचा. त्याच्यानंतर टॅमॅटोची प्युरी घातली. आता हे कांदा आणि टॅमॅटोची प्युरी आहे ती चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे इथं. आता कांदा आणि टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता मी इथं 1 चमचाभर धना पावडर घातलेली आहे. थोडासा गरम मसालासुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे रोस्टेड जिरा पावडर. माझ्याकडे आहे ती वेलनेसची रोस्टेड जिरा पावडर 1 चमचाभर घातलेली आहे. त्याच्यानंतर पनीर मसालासुद्धा मी घालणार आहे ह्याच्यामध्ये. 1 चमचाभर पनीर मसालासुद्धा मी इथं घालणार आहे. इथं पनीर मसालासुद्धा मी याच्यामध्ये ॲड केला. आता हे जे मसाले आहेत ते चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत हे मसाले आपल्याला, म्हणजे भाजीला चव जी आहे ती खूप छान येते. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर लाल तिखट ॲड केलेलं आहे. पुन्हा एकदा हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चवीपुरतं मीठ. मीठ घालून झाल्यानंतर मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा. मसाला जो आहे तो तेलामध्ये आपला चांगला परतवून झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही जेवढी पातळ जेवढी घट्ट पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता मी मटार घालून घेतलेले आहेत. आता थोडीशी उकळी आल्यानंतर आता पनीर मी आधी फ्राय करून घेतलं होतं तेलामध्ये, तर हे पनीरसुद्धा मी आता इथं घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळं पनीर घातलेलं आहे इथं आणि पुन्हा एक उकळी काढायची आहे आपल्याला. वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. पनीरला चांगली उकळी आलेली आहे. तर इथं आपली जी मटार पनीरची जी भाजी आहे ती घट्टसर अशी भाजी तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, जशी मला हवी आहे तशीच भाजी इथं तयार झालेली आहे. तर एका बाउलमध्ये ही भाजी जी आहे ती मी काढून घेतलेली आहे, बघू शकताय तुम्ही. मस्त असा कलर आलेला आहे भाजीला आणि घट्ट अशी भाजी झालेली आहे इथं तयार झालेली आहे आपली. तर इकडं माझ्या चपात्यासुद्धा करून झालेल्या होत्या. आळूची वडीसुद्धा मी बनवून घेतलेली होती आधीच आणि मोकळा असा सुटसुटीत जिरा राईससुद्धा बनवला इथं मी. मोकळा असा सुटसुटीत राईससुद्धा इथं तयार झालेला आहे. तर आता मी ताटं जी आहेत ती वाढायला घेणार आहे. तर इथं सगळी जी आहे ती ताटंसुद्धा माझी इथं वाढून झालेली आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.